महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा सविस्तर स्वरूपात घेणार आहोत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात वज्रमुठ उगारलेली आहे। महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेत आज निवेदन दिले। दुबार मतदान आणि मतदार यादीतील घोळ या दोन प्रमुख मुद्द्यांवर विरोधकांनी बोट ठेवत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। तर ईव्हीएम ऐवजी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेण्याची मागणी ठाकरे बंधूंनी केली। या बैठकीमध्ये महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंसह राज्यातील इतर विरोधी पक्षातले प्रमुख नेते उपस्थित होते। उद्या पुन्हा एकदा 12:30 वाजता राज्य निवडणूक आयुक्त आणि विरोधकांच्या शिष्टमंडळाची भेट होणार। बऱ्याच ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। वडिलांच्या वयापेक्षा मुलाचं वय अधिक असल्याची अनेक उदाहरणं समोर येत आहेत। असं म्हणत राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांसमोर हा मुद्दा उपस्थित केलाय। तर निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत, नुकतेच 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदान करायचं नाही का, तरीही मतदार नोंदणी बंद का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर दिल्लीतल्या बैठकीचं कारण देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीला अनुपस्थित राहिले। मात्र या निमित्ताने नवा भिडू नको म्हणणाऱ्या सपकाळांनी राज ठाकरेंसोबत एकत्र येणं टाळलं का, असा सवाल उपस्थित केला। विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय, असं संजय राऊत यांनी म्हटलं। निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय। चर्चा अपूर्ण आहे। उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत। म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल। तर मतदार याद्या दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी विरोधकांनी केली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली। या महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे। चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल। पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल। मात्र विरोधक आणि निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे। तक्रारीचा पाडा वाचण्यासाठी आलेले आहेत। मी एवढंच सांगेन की महाविकास आघाडीने ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। तर विरोधकांनी आपले पक्ष वाचवण्यासाठी निवडणूक आयोगाची भेट घेतली, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। त्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील। म्हणून आतापासून पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या भेटीआधी मंत्री छगन भुजबळांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे। भुजबळांनी चोकलिंगम यांच्या भेटीचं नेमकं काय हे मात्र कळू शकलं नाहीये। भुजबळांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेताना अनेक चर्चा पाहायला मिळतात। आणि आता काही बातम्या सविस्तर बघणार आहोत। अलिबागमधली बातमी। RCF कंपनी विरोधात शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे। RCF कंपनी बाहेरील रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेने RCF आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केलाय। शिवसेना आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून घेणं, प्रदूषण, परिसरातील रस्ते आदी समस्यांविरोधात शिवसेना आक्रमक झाली। रास्ता रोको आंदोलनाचं स्वरूप बदलल्यानंतर आमदार दळवी यांच्यासह शिवसैनिकांना पोलिसांनी अडवलं। पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली। शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होऊ शकतं। येत्या 17 ऑक्टोबरला काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा शिवसेनेने दिला।
तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेला एक निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून रद्द करण्यात आला. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती कार्यालयासाठी एकनाथ शिंदेंनी जागा दिली होती. जनता दल सेक्युलर पक्षाची मंत्रालयाजवळ असलेल्या कार्यालयाची जागा कमी करून प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात आली. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांचा निर्णय बदलण्यात आलाय. त्यामुळे फडणवीस सरकारने एक प्रकारे बच्चू कडूंनाही दणका दिलाय. सांगितलं त्यांनी आता का आम्ही भाजप म्हणजे तुम्ही असं काही साधं समजू नका. आम्ही विष आहो. आम्ही दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे. भाजपनं दाखवून दिलंय. पलटला का विष सोडलं. भाजपची तीच आहे, गरज सर्व वैद्य मरो. म्हणजे पॉयझनच आहे हो भाजपा म्हणजे. ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अहिल्यानगरमधले आमदार संग्राम जगताप सध्या त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने चर्चेत आहेत. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार संग्राम जगताप हे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊ शकतात. जगतापांना बीडचा मोर्चा सोडून मुंबईत येण्यासाठी सूचना करण्यात आली. मुंबईमध्ये आय लव्ह देवाभाऊचे बॅनर लागले आहेत. बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जेसीबीचा फोटोही झळकतोय. तसंच आय लव्ह बुलडोजर बाबा असेही बॅनर असून या बॅनरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयाच्या तोडफोडी प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवीसह 5 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यामध्ये काल भाविपच्या कार्यालयाची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. यानंतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. काल झालेल्या राड्यानंतर मनसे नेते अमित ठाकरेंनी पुन्हा एकदा आज पुणे पोलीस आयुक्तांची आज भेट घेतलेली आहे. काल झालेल्या राड्यासंदर्भात अमित ठाकरेंनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. तसंच ऍक्शनला रिॲक्शन मिळेल असा इशाराही अमित ठाकरेंनी अभाविपला दिलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होत आहेत. नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुका होणार आहेत. त्यानंतर पुढच्या 20 दिवसांनी जिल्हा परिषद निवडणुका होणार असून शेवटी महापालिका निवडणुका होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घेण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे असं सांगितलं जात आहे. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढेल असे संकेत भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिले. भाजप कसा जिंकेल हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे असं राणा जगजितसिंह पाटील म्हणाले. तर आपलं चिन्ह कमळ आणि उमेदवार देवाभाऊ हा विचार करा असं सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी मेळावा पार पडलाय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग ती नगर परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, एक ना एक जागा महायुतीची कशी येईल. भारतीय जनता पार्टीची कशी येईल ते बघण्याची जबाबदारी आता आपल्यावरती आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचना आणि मतदार यादीवरून बीडच्या परळीत काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस शहराध्यक्ष बहादूर सईद हनीफ यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदार आणि उमेदवार संख्येवर आक्षेप घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच जाहीर झालेली प्रभाग रचना नियमबाह्य असल्याचा दावा काँग्रेसकडनं करण्यात आलाय. मतदार याद्यांमध्येही घोळ असून याबाबत न्यायालयात जाणार असल्याचं बहादूर हनीफ यांनी म्हटलेलं आहे. 2025 या नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीत जी प्रभाग रचना झालेली आहे त्या प्रभाग रचनेबद्दल आमचा पहिल्यापासून आक्षेप आहे. स्टँडिंग नगरसेवक आहे त्यांना 100-200चे लीड सहजासहजी मिळावे या हेतूने मतदान याद्या तयार केलेल्या आहेत. याचा आम्ही आक्षेप घेतलेला नाही. याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केलेली आहे सर्वपरित आणि न्यायालयातही याबाबत दाद मागणार आहोत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ एकमेकांसमोर उभे ठाकले. भाजपकडनं अजित पवारांनी निवडणुकीतनं माघार घ्यावी अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांच्या काळात महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं नुकसान झालंय, अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशोबही त्यांनी दिला नाही असा आरोप केला. त्यामुळे अजित पवारांनी निवडणुकीतनं बाजूला होऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार माणूस म्हणून चांगला आहे, मी त्याला वाईट म्हणणार नाही, पण खेळाडूमध्ये लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या मागे एवढा मोठा व्यापक आहे ते खेळाकडे लक्षच देत नाही. पद मात्र घेऊन बसले. त्यांच्या काळात खेळाचं नुकसान झालं. नुकसान झालंच ना. कुख्यात गुंड निलेश गायवाळ याला रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळवून दिला असा खळबळजनक आरोप विधान परिषदेतले सभापती राम शिंदेंनी केला.
काहीच दिवसांपूर्वी रोहित पवारांनी राम शिंदे आणि गुंड निलेश गायवळ याचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. राम शिंदे यांनीच निलेश गायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केली असा आरोप रोहित पवारांनी केला. या पार्श्वभूमीवर राम शिंदेंनी एबीपी माझाशी बोलताना रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. कुख्यात गुंड निलेश गायवळने केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मीडिया ट्रायलमुळे आपल्या विरोधात मकोका कारवाई झाली आहे असा निलेश गायवळच्या याचिकेतनं आरोप केलेला होता. निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणी 2 पोलिसांना नोटीस देण्यात आली. अहिल्यानगरच्या 2 पोलिसांना पुणे पोलिसांनी नोटीस दिल्याचं समजतंय. गायवळने खोट्या कागदपत्रांवर पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. राज्यामध्ये मालमत्तांच्या खरेदी विक्रीत यंदा मोठी वाढ झाली आहे. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 22.2 लाख व्यवहार झालेले आहेत. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रीतनं 29,795 कोटींचा महसूल मिळाला. रेडी रेकनर वाढवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.25 लाख व्यवहार जास्त झाले. यंदाच्या उद्दिष्टापैकी 47% महसूल 6 महिन्यातच मिळाला. मुंबईकरांसाठी महसूल विभागाने दिवाळी भेट दिली आहे. मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार आहे. दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजेच बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर, ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी या 6 कार्यालयात मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्रक याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. महायुती सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला. मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशाला असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी केला. यावरून अंबादास दानवेंनीही निशाणा साधलाय. या विद्यार्थ्यांना नोंदणी तारखेपासून ज्या तारखेला यांची नोंदणी झाली त्या तारखेपासून त्यांना ते देण्याची आवश्यकता होती. पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल. आता एका छत्राखाली आणलेलं आहे. परंतु अशा पद्धतीनं महाज्योतीच्या योजनेच्या बद्दल जर काही तरुणांचा आक्षेप असेल तर मला वाटतं सरकारने ही दुरुस्ती केली पाहिजे. असं कोणत्याही योजनेला मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल कोणताही दुजाभाव न करता जसं ठरलेलं शासनाचा आदेश आहे तशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे. राज्यातल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेचा निधी गेल्या 4 महिन्यांपासून शाळांना मिळाला नाही. जूनपासून शाळा सुरू झाल्यापासून निधीच मिळाला नसल्यानं पोषण आहार योजनेकरता शाळांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती ही निर्माण झाली आहे. पुढील 4 दिवसात शाळांना 4 महिन्याचा निधी एकत्रित वितरित केला जाणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिलेलं आहे. राज्यातील अल्पसंख्याक शाळांमध्ये 90% अपात्र शिक्षकांची भरती झाल्याचा दावा राज्याचा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केला. सर्व अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटीच्या माध्यमातून शिक्षकांची भरती व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अल्पसंख्याक शाळांमध्येही राज्य सरकारला टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची भरती करण्याचा अधिकार देण्यात यावा असं याचिकेत म्हटलंय. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. त्यात बदल व्हावा यासाठी आपण पुढाकार घेतला असं प्यारे खान म्हणतात. 90% टीचर ऐसे ही है जिसकी पात्रता नहीं है. जिनको कई टीचर ऐसे हैं जिनको अपना खुद का नाम लिखना नहीं आता, वो टीचर है माइनॉरिटीज की उर्दू स्कूलों में. टीटी आने से एक फायदा ये होगा कि प्रॉपर टीचर आएगा स्कूल में. अभी जो है गधे घोड़े सब आ रहे हैं. टीटी कंपलसरी होने के बाद वो प्रॉपर टीचर आएगा और वो बच्चों को पढ़ाएगा और इनकी एक मोनोपोली टूटेंगी कि ये जो बाकी लोगों से जो किसी भी घर का, किसी भी दोस्त का क्वालिटी नहीं रहते भी ये पैसे के चक्कर में किसी भी व्यक्ति को ले लेते, वो खत्म होगा. पुण्यामध्ये दिवाळी निमित्ताने 24 तास फटाक्यांची दुकानं उघडी राहणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली. परवानाधारक फटाके विक्रेत्यांना 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत दुकानं 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. मात्र इतर नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही अमितेश कुमार यांनी दिला. मेट्रो 3च्या वरळीतल्या नेहरू सायन्स सेंटरवरील स्टेशनच्या नावावरनं नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. नेहरू सायन्स सेंटर जवळील मेट्रो स्टेशनचं नाव सायन्स सेंटर दिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. जाणीवपूर्वक स्टेशनवरून नेहरू नाव काढल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. मेट्रो 3च्या स्टेशनला नेहरू सायन्स सेंटर असं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. यातूनच भाजपची नेहरूंबद्दलची पोटदुखी दिसते असा हल्लाबोल सचिन सावंत यांनी केला.
सगळ्यांना माहिती आहे की वरळीला जर जायचं असेल तर नेहरू सायन्स सेंटरला जायचं, नेहरू प्लॅनेटोरियमला जायचं. परंतु जाणीवपूर्वक हे नाव काढण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जी पोटदुखी आहे, जी ॲलर्जी आहे, ती सातत्याने दिसते नेहरू नावाची. आणि नेहरूंचं नाव अशा तऱ्हेने कमी होणार नाही, त्यांचं कर्तृत्वच एवढं पाहिजे. या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम, या देशाला विचारांचा पाया देण्याचं काम हे नेहरूजींनी केलेलं आहे. तर मेट्रो स्टेशनच्या नावावरनं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. हे नाव केंद्रात तुमचंच सरकार असताना नोटिफिकेशनद्वारे काढलं होतं असं अमित साटम म्हणाले. त्यावर सचिन सावंत यांनी उत्तर दिलं. तर मेट्रो स्टेशनच्या नावावरनं महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस नेत्यांना फटकारलंय. मला असं वाटतं की सायन्स सेंटर ही नाव हे या ठिकाणी महत्वाचंच आहे. आता नेहरू सेंटर का नाही दिलं, हे का नाही दिलं, त्यापेक्षा सायन्स सेंटर आधुनिक भारताकरता आणि विकसित भारताकरता सायन्स सेंटर हे नाव तेवढंच महत्वाचं आहे. नावामध्ये कशाला पडलं पाहिजे. वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये आता प्रवेश झालाय. गेल्या काही दिवसांपासून खेडेकरांचा प्रवेश हा रखडलेला होता. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी भाजपत प्रवेश केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आशिष जयस्वाल यांच्यावर हल्लाबोल केला. गडचिरोलीत सहपालकमंत्री पदाची गरज नाही असं आत्राम म्हणाले. काही मंत्री जिल्ह्यात आमदारांच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आत्राम यांनी जयस्वाल यांचं नाव न घेता केला होता. त्यानंतर गडचिरोलीला सहपालकमंत्र्यांची गरज नाहीये असं म्हटलंय. तर आत्राम यांच्या या वक्तव्यानंतर आशिष जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली. आत्रामांसोबत आपले चांगले संबंध असून एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाही असं जयस्वाल म्हणतायत. माननीय मुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते पालकमंत्री असल्यानंतर सहपालकमंत्रीचा गरज आहे का हा महत्त्वाचा बाब आहे. आणि मला तरी व्यक्तिगतरित्या मला वाटते की सहपालकमंत्रीचा गरज या जिल्ह्यामध्ये नाही आहे. कारण की 3च आमदार आहेत आणि 3 आमदार सक्षम आहेत. ते या जिल्हा चालविण्याकरता एक खासदार आहे. ते आम्ही आमच्या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सक्षम आहोत. आणि यासोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. मात्र